आरजे द मोटिवेटर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आजच्या महाशिवरात्रीच्या पावनदिनी राहुल जोशीचा सप्रेम नमस्कार। तर आज महाशिवरात्री, देवादिदेव महादेव यांचा विशेष दिवस आणि महाशिवरात्रीबद्दल थोडक्यात मी सांगेन आणि मग वैदिक संस्कारांतील शिव आराधना कशी केली पाहिजे किंवा कशा पद्धतीने केली पाहिजे हे आपणास मोटिवेट करेन। प्रथम हे मेन्शन करतो की मला ही मोटिवेशनची प्रेरणा माझ्या एका खास मित्राकडून मिळाली आणि त्यामुळे मी सुद्धा जास्त इन्फोर्स झालो। तर महाशिवरात्री, देवादिदेव महादेव यांचा आजचा खास दिवस। तर वर्षभरामध्ये 12 शिवरात्री येतात, प्रत्येक महिन्यात एक या पद्धतीने। तर त्या 12 मधील ही वर्षातली सर्वात मोठी शिवरात्री असते, म्हणून याचं नाव महाशिवरात्री असं म्हटलं जातं। तर आजच्या दिवशी शिव आराधना केल्याने आपल्याला आत्मिक समाधान तर मिळतंच, आपली उन्नती होते आणि मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं। तर दर महिन्यात जी आपण शिवरात्री असते त्यावेळेला जी आपण शिव आराधना करतो तेव्हा आपल्याला शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो, म्हणजेच भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो। तर महाशिवरात्रीच्या या पावनदिनी मी तुम्हाला शिव आराधनेबद्दल प्रेरित करू इच्छितो। मी हे म्हणेन की आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये शिव आराधना आपण छोट्याशा स्पॅनमध्ये सुद्धा करू शकतो, आपली ती इच्छा असली पाहिजे। काय होतं हे करून? एक तरी होतं की आपल्याला आत्मिक समाधान मिळतं, दुसरी गोष्ट आपल्याला जे काही करायचं आहे त्याबद्दलची जी मोटिवेशन म्हणजेच जी प्रेरणा असते ती आपल्याला वैदिक संस्कारातून म्हणजेच देवाच्या आराधना केल्याने मिळते। तर शिव आराधना करताना मी स्मॉल रेमेडी नंबर 1 आपणास हे सांगेन। आपल्याला खूप वेळ मिळत नसेल, अगदी छोटासा जरी वेळ असेल, थोडासा वेळ, तरी सुद्धा आपण इतकं तरी 3 शब्द तरी बोलू शकतो। फॉर एक्झाम्पल, पूर्वेकडे तोंड करून फक्त आपणास हात जोडून सर्वस्मे 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 असं 5 वेळेला, 11 वेळेला, 21 वेळेला, 101 वेळेला किंवा कमळगट्ट्याच्या माळ्याने, स्फटिकाच्या माळ्याने 108 वेळेला, इतक्या वेळेला आपण पूर्वेकडे तोंड करून फक्त सर्वस्मे म्हणायला वेळ नाही आपल्याकडं, इतका वेळ आपल्याला मिळतोच। तर ही रेमेडी नंबर 1 आपणास सांगितली की आपल्या आयुष्य हे सुखकर व्हावं यासाठी शिव आराधना करण्यासाठी एक छोटासा सुरुवात मी आपणास सांगितली की सर्वस्मे हा शब्द आपण आपल्या पद्धतीने 11 वेळेस, 21 वेळेस, 101 वेळेस, 108 वेळेस या पद्धतीने पूर्वेकडे तोंड करून म्हटल्याने आपण शिव आराधना केल्याचं आपणास समाधान मिळतं आणि आपला आशीर्वाद भगवान शिवापर्यंत पोहोचतो। त्यानंतर मी म्हणेन की आपणास थोडासा वेळ आहे तर आपण महामृत्युंजय मंत्राचा जाप आपण करू शकतो। महामृत्युंजय जो मंत्र आहे तो ॲक्च्युली 2 ओळींचा आहे, तर तेवढे बोलायला थोडीशी प्रॅक्टिसनी आपणास ते जमू शकतं। जसं की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनान मृत्युर्मुक्षीमामृतात्, इतक्याच त्या 2 ओळी आहेत। या 2 ओळीच्या आणखी एक अगोदर एक ओळ असते आणि या 2 ओळीच्या नंतर एक ओळ असते, म्हणजे ही ॲक्च्युली 4 ओळीचा हा महामृत्युंजय मंत्राचा जाप असतो। तर वैदिक संस्कारांमध्ये जे वैदिक शिक्षण घेणारे जे स्टुडंट्स वगैरे असतात ते हे प्रॉपर 4 सेंटेन्सेस किंवा 4 ओळी, 4 ओव्या ह्या म्हटल्या जातात। तर आपणास जमत असेल तर आपण या 4ही ओळी म्हणू शकतात, नाही जमत असेल तर 2 ज्या मुख्य ओळी आहेत महामृत्युंजय मंत्राच्या याही आपण आपल्या पद्धतीने म्हणू शकतो। यूट्यूबवर हा महामृत्युंजय मंत्र असतो, तो आपण सुरात म्हटला
तर आपल्याला गोडी लागते. नाही सुरात म्हणता आलं तर आपण आपल्या पद्धतीने कसंही म्हणलं तरी चालतो, फक्त ती गोष्ट मनापासून करता आपल्याला आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल यूट्यूबवर आपण हे ऐकतो, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. तर या 2 ओळी असं यूट्यूबवर जे आपण ऐकतो सुरामध्ये, तर त्याही पद्धतीने आपण आपल्या आवाजात म्हणू शकतो, जेणेकरून आपल्या स्वतःच्या आवाजात म्हटल्याने आपल्याला स्वतःला गोडी लागू शकते. आता हा जो मी बोललो की जे ॲक्च्युली 4 ओळी आहेत, म्हणजे हे मुख्य जे महामृत्युंजय मंत्र आहे त्याच्या अगोदर एक ओळ आहे, त्याच्यानंतर एक ओळ आहे. म्हणजे जे वैदिक स्टुडंट्स असतात किंवा ज्यांना प्रॉपरली महामृत्युंजय मंत्र म्हणायचा असतो टेक्निकल पद्धतीने, तर त्यांनी या पद्धतीने म्हटलं पाहिजे असं काही नाही, आपणही म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल मी आपणासमोर सादर करतो. ओम हौम जूम सह ओम भूर्भुवः स्वः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम स्वः भुवं भू. ओम सह जुवं हौम ओम. ओम हौम जूम सह ओम भूर्भुवः स्वः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम स्वः भुवं भू. ओम सह जुवं हौम ओम. तर या पद्धतीने हा ॲक्च्युली पूर्ण 4 ओव्यांचा असा महामृत्युंजय मंत्र आहे. तर आपण हा 4 ओळींचा पूर्ण म्हणला तरी चालेल, किंवा ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् याही पद्धतीने आपण म्हटलं तरी काही हरकत नाही. फक्त आपण जेही म्हणतो ते आपण आपलं अगदी मनापासून ही शिव आराधना केली पाहिजे. आपल्या घरातील कोणी सिरियस व्यक्ती किंवा आपल्यावर आलेलं खूप मोठं संकट हे किंवा ज्याच्यातून बाहेर पडणं आपणास अवघड जातं, अशा वेळेला आपण महामृत्युंजय मंत्राचा जाप केल्याने आपणास एक आंतरिक शक्ती मिळते, आंतरिक ऊर्जा उत्पन्न होते आणि त्या विपरीत परिस्थितीवर मात करण्याची ताकद आपणास मिळते. तर महामृत्युंजय मंत्र हा आपण एरवी देखील शिव आराधना करताना आपण म्हटला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण एस्पेशली जेव्हा माणूस खूप जास्त अडचणीत असतो किंवा घरातला एखादा व्यक्ती एका दुर्धर आजाराने हॉस्पिटलाइज असतो, अशा वेळेला इन जनरली लोक महामृत्युंजय मंत्राचा जाप करतात. पण आपण आपल्या रेग्युलर शिव आराधनेत महामृत्युंजय मंत्राचा जाप केल्याने आपल्या कुटुंबाचं हे भलंच होऊ शकतं. आणखी एक शिव आराधनेचा एक पार्ट आहे. जर आपणास वेळ मिळत असेल तर ही जर आपण केला तर तोही खूप उत्तम आहे. तर ती रेमेडी नंबर 3 आहे आपल्याला आपल्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी. ती म्हणजे कुंजिका स्तोत्र. हा कुंजिका स्तोत्र इतका प्रभावशाली आहे की भगवान शिव आणि पार्वती यांच्यातील झालेला संवाद ह्या कुंजिका स्तोत्र पठण केल्याने, याची आराधना केल्याने, हा कुंजिका स्तोत्र म्हटल्याने आपले रोजमितीचे जेही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होण्यास मदत होते. त्यामुळे हा कुंजिका स्तोत्र मी आपणास वाचून दाखवतो आणि आपणास आवाहन करतो की कुंजिका स्तोत्र
हे आपल्याला यूट्यूबवर, गुगलवर आपल्याला कुठूनही भेटू शकतं. महत्त्वाचं हे आहे की आपण आपल्या स्वहस्ताक्षरात ते एखाद्या पेजवर वगैरे लिहून ठेवून आपण ते वाचायला चालू केलं तर एक आठवडाभरामध्ये आपणास त्यामध्ये गती मिळायला चालू होते आणि आपणास ते वाचण्यातल्या येणाऱ्या अडचणी ह्या हळूहळू आपल्याला दूर होतील आणि सुरुवात केल्याने होत असतं. आणि मी मागच्याही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की वैदिक संस्कारांमध्ये जे संस्कृत जे थोडेसे मोठे शब्द असतात ते आपण तोडून आपल्या पद्धतीने थोडंसं असं 2-3 भागामध्ये असे तोडून ते वाचल्याने आपल्याला ते ग्रिप भेटू शकते. फक्त जेही आपण वाचतो ते मनापासून आपण वाचलं पाहिजे. तर हा कुंजिका स्तोत्र मी वाचतो. ओम नमः शिवाय. श्री सिद्ध कुंजिका स्तोत्रम. शिव उवाच शृणुदेवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. येन मंत्रप्रभावेण चंडी जापः शुभो भवेत्. न कवचं नार्गला स्तोत्रम किलकं न रहस्यकं न सुक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनं. कुंजिका पाठमात्रेण दुर्गा पाठफलं लभेत. अतिगुह्यन्तरं देवी देवानामपि दुर्लभं. गोपनीयं प्रयत्नेन स्वयो पार्वती. मारणं मोहनं वंशं स्तंभनोच्चाटनादिकं पाठमात्रेण संसीद्वयेत कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. ओम ऐं व्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. ओम ग्लौं हूं क्लीं जूं सः ज्वाल्य ज्वाल्य ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं व्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. ज्वल हम सं लं क्षं फट् स्वाहा. नमस्ते रुद्ररूपिण्ये. नमस्ते मधुमर्दिनी. नमः कैटभहारिण्ये. नमस्ते महिषार्दिनी. नमस्ते शुंभहन्त्रे ये च निशुंभासुरघातिनी. जागृतं हि महादेवी जपं सिद्धं कुरुष्व मे. ऐकारी सृष्टिरूपाय व्रिंकारी प्रतिपालिका. क्लिंकारी कामरूपिण्ये बीजरूपे नमस्तुते. चामुंडा चंडधाती च यैकारी वरदायिनी. विच्छेचाभद्या नित्यं नमस्ते मंत्ररूपिणी. धाम धीम धूम धुर्जटेहा. पत्नी वां वीं वूं वागदीश्वरी. क्रां क्रीं क्रूं कालिका देवी. शां शीं शूं मे शुभं कुरु. हुं हुं हुंकार रूपिण्ये जम 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 बनादिनी. भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्ये ते नमो नमः. आता हे वर जो अनुस्वार असतो शब्दाच्या वर तो असा उच्चार करायचा असतो. आता हे नीट पहा. कं चं टं तं पं यं शं विं दुं ऐं वीं हं क्षं धिजांग्रं धिजांग्रं. त्रोटय त्रोटय दित्तं कुरु कुरु स्वाहा. पां पीं पूं पार्वती पूर्णा. खां खीं खूं खेचरी तथा. सां सीं शूं सप्तशती देव्या. मंत्रसिद्धि कुरुष्व मे. इंदं तु कुंजिका स्तोत्रं मंत्रजागृति हेतवे. अभक्ते नैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वती. यस्तु कुंजिका देवी हीनां सप्तशतीं पठेत न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा. इति श्री रुद्रायमले गौरीतंत्रे शिवपार्वती संवादे कुंजिका स्तोत्रम संपूर्णम. ओम नमः शिवाय. 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 तर हा कुंजिका स्तोत्र मी थोडा स्पीडमध्ये वाचला, पण मला आपणास म्हणायचं आहे की आपण सुद्धा गुगलवरून यूट्यूबवरून एका कागदावर लिहून घेऊन आपण स्वहस्ताक्षरात लिहून घेऊन ते आपण जर प्रॅक्टिस केली तर डे बाय डे प्रॅक्टिस केल्याने हा कुंजिका स्तोत्र आपणासही याच स्पीडमध्ये वाचता येईल, तो पाठ होईल आणि हे या पद्धतीने आपण शिव आराधना आपली करू शकता. तर हे सर्वस्वी म्हणणं खूपच कमी वेळ आपल्याला भेटत असेल दररोज, तर त्यानंतर थोडासा ठीकठाक एक 5 मिनिटापर्यंतचा वेळ मिळत असेल, 3 मिनिटापर्यंतचा वेळ मिळत असेल तर आपण महामृत्युंजय मंत्र तो 4 ओळीचा किंवा मुख्य 2 ओळीचा या पद्धतीने सुद्धा शिवाराधना आपण करू शकतो. अदरवाईज आणि प्लस आपणास जर दररोज एक 15 मिनिटाचा वेळ मिळतोय तर आपण एक 15-20 मिनिटाच्या वेळेमध्ये
आपण कुंजिका स्तोत्र देखील त्यासोबत जर वाचलं म्हणलं तर आपणा स्वतःला आत्मिक समाधान मिळतं. आपल्या स्वतःसहित आपल्या कुटुंबाचं संरक्षण होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी आणि आपल्याला आंतरिक ऊर्जा मिळण्यासाठी, विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी ही शिव आराधना आपण करू शकतो. तर आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी मी आपणास शिव आराधना करण्याच्या आपल्या टाईमच्या अकॉर्डिंग रेमेडीज सांगितल्या. तर आपण जरूर ही शिव आराधना करावी. देवादिदेव महादेव हे खूप दयाळू असे देव जे लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या अडचणी हे देवादिदेव महादेव समजून घेतात. देव काय, दानवांना देखील त्यांनी म्हणजे त्यांची कृपादृष्टी ठेवली होती. त्यांची जे मनोभावे सेवा करतात त्यांना ते आशीर्वाद देतात. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी शिव आराधना करण्यासाठी आपणास प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. कारण मी देखील ही प्रेरणा माझ्या मित्राकडूनच घेतलेली आहे. तर त्यामुळे आपण ही शिव आराधना प्रत्यक्षात उतरवावी आणि आपल्या जीवनात जगत असताना आपले जे काय समस्या आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी शिव आराधनेचे या तिन्ही मी सिंपल रेमेडी टाईप जे सांगितले यापैकी जे काय जमेल ते करावे किंवा तिन्ही जमले तर तिन्ही करावे. तर ही शिव आराधना जसे की आपण छावा मूवीमध्ये पाहिलं की ओम नमो पार्वते पते हर हर महादेव हे जेव्हा विकी कौशल म्हणतो तेव्हा आपल्या अंगावर शहारे येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, संभाजी महाराजांच्या काळात किंवा मराठा साम्राज्य जे काय लढलं आणि जे काय आपण प्राप्ती केली आणि अखंड हिंदुस्थानात मराठी साम्राज्याचा जो जम बसला तो एकाच आरोळीने आपण ते करू शकलो. ते म्हणजे काय, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव या आरोळीने सर्व आपल्या मावळ्यांना स्फुरण चढायचं. तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला थोडं हिस्टॉरिकल पद्धतीने सुद्धा प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला. तर आजची महाशिवरात्रीच्या सर्व आरजे द मोटिवेटर या आपल्या यूट्यूब चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना पुनश्च शुभेच्छा देतो. आणि आजचा हा शिव आराधनेबद्दलचा जो महाशिवरात्रीच्या पावन दिनी मी व्हिडिओ शूट केला त्याबद्दल मी पुनश्च आपणास प्रेरित करतो आणि हा आजचा व्हिडिओ थांबवतो. आपलं प्रेम असंच आरजे द मोटिवेटर या यूट्यूब चॅनलला ठेवा आणि आरजे द मोटिवेटर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.